हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनला दोरा कसा लावायचा। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे किंवा खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे, तर स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण पाहूया की शिलाई मशीनला दोरा कसा लावायचा, ठीक आहे। तर एव्हरीवन, इथं तुम्ही बघू शकता ही माझी साधी शिलाई मशीन आहे जी की राज कंपनीची आहे, ठीक आहे। तर आता ह्या मशीनला मी तुम्हाला धागा लावून दाखवणार आहे, ठीक आहे। आता तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिला असाल यूट्यूबवरती वगैरे धागा लावण्याची पद्धत, मात्र हा व्हिडिओसुद्धा लक्षपूर्वक पहा, कारण छोटीशी जरी मिस्टेक झाली तरीसुद्धा तुमच्या शिलाई मशीनची जी सेटिंग असते ती बदलते, म्हणजे टीप व्यवस्थित येत नाही, बरेचसेच प्रॉब्लेम क्रिएट होतात। तर ही जी रीड आहे ना, ही रीड आपल्याला 2 सर्कलच्या व्यवस्थित ही असते ना, ती नळी असते त्या नळीमध्ये अडकावायची असते, ठीक आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। थोडासा लॉंग आहे, मात्र डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर जी नळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोरा अटॅच करायचा आहे आणि त्यानंतर दुसरी जी नळी आहे ती त्यातून घ्यायचं आहे। आता जर तुमच्याकडे ती नळी जर एकच असेल तर तुम्हाला एक दुकानामधून आणायची आहे। याचं कारण असं, जर तुम्ही सिंगल नळीला जर दोरी लावलात तर काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, दोरा जो आहे तो मध्ये गॅप पडतो आणि मध्ये गॅप पडल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, शिलाई जी आहे ती खूपच म्हणजे तिला असे दाणे दाणे येतात बघा, असे थोडेसे गुंज आल्यासारखे होतात। त्यामुळे दोन्यासुद्धा नळी असणे गरजेचे आहे, शिवाय त्यामध्ये प्लेट्स आहेत बघा त्यासुद्धा असणं गरजेचं आहे। नाहीतर जर प्लेट्स नसल्या ना तरीसुद्धा तुमच्या जे रीळचा दोरा आहे तो गुंता होतो, ठीक आहे। आता त्यानंतर आपण बघणार आहोत 2 नंबर झाल्यानंतर आता 3 नंबर आपल्याला जी ही खाच आहे त्या खाचेमध्ये बसवायचं आहे, ओके। त्यानंतर आपल्याला प्लेट्समधून अलगद असं घ्यायचं आहे आणि त्यानंतर खेचायचं आहे। लूज आहे तसं ठेवायचं नाही, आहे तसं जर तुम्ही लूज ठेवला तर तुमची शिलाई जी आहे ती परफेक्ट येणार नाही आणि तुम्हाला समजणारच नाही की नेमका प्रॉब्लेम कुठं आहे। म्हणून मी सांगते, टेप्स बाय टेप्स लक्षात घ्या। प्लेट्समध्ये दोरा घातल्यानंतर आपल्याला खेचायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला वरती जे सिल्वर कलरची जी सर्कलची जी छोटीशी वाकलेली ही आहे नळी त्याच्यातून घ्यायचं आणि त्यानंतर छोटीशी जी खाली तार असते त्या तारेतून घेऊन मग सुईला दोरा जो आहे तो ओवायचा असतो। जवळजवळ 7 ते 8 अशा ज्या स्टेप आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, एकसुद्धा स्किप करायची नाही। नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे बरे का, जे जुने आहेत त्यांना माहिती आहे ते काय या व्हिडिओकडे लक्ष देणार नाहीत, मात्र जे नवीन आहेत त्यांनी खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे, स्किप न करता शेवटपर्यंत पहा। इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता दोरा जो आहे तो ऑलरेडी आता ओवून झालेला आहे, ठीक आहे। तर बघू शकताय कशा प्रकारे दोरा ओवलेला आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल। चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, ठीक आहे। तर बघू शकता दोरा किती मस्त व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बसलेला आहे। फायनली मी तुम्हाला दाखवते सुद्धा व्यवस्थित, एक छोटासा स्लाइड स्लोमध्ये व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी शेवटी एंडिंगला, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा, ठीक आहे। आता मी तुम्हाला बॉबिनसुद्धा भरून दाखवते, म्हणजेच बॉबिनसुद्धा अटॅच करून दाखवते। तर बॉबिनचा दोरा भरल्यानंतर आपल्याला बॉबिनचा जो धागा आहे तो अशा प्रकारे खाचेतून घ्यायचा आणि क्लिप जी आहे त्या क्लिपमधून आपल्याला असा खेचून वरती पकडायचा आहे आणि बॉबिन जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला खेचून बघायचा आहे परफेक्ट दोरा ही होतो की खूपच लूज आहे, खूप फिट आहे, चेक करून घ्यायचं, मेंटेन बसलं पाहिजे। त्यानंतर जी क्लिप आहे ती क्लिप आपल्याला ओढून घेऊन दोरा जो आहे तो या साईडला सोडायचा, मी जसं सोडलाय तसा, आणि त्यानंतर मग तो शटलला बसवायचा आहे। तुम्ही जर काळजीपूर्वक टेप्स बाय टेप्स मी जसं सांगितलेलं आहे तसं जर तुम्ही फॉलो केला तर तुमच्या शिलाई मशीनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, दोरा म्हणजे खालची टीप व्यवस्थित न येणं किंवा टीप व्यवस्थित न बसणं, दोरा जो आहे किंवा कापड जो आहे ते गोळा होणं, असे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच तुम्हाला फेस करावे लागणार नाहीत असे मी 100% सांगते, कारण माझ्या अनुभवानुसार सांगत आहे मी, ठीक आहे। तर आता बॉबिनला दोरा लावलेला आहे, मी बॉबिनचा जो दोरा आहे वरती घेऊन दाखवते। बॉबिनचा दोरा वरती घेत असताना आपल्याला डाव्या हातातला जो दोरा आहे तो वरती असा खेचायचा आहे आणि फील जे आहे समोरल्या बाजूला आपल्याला फिरवायचं आहे। एकदा किंवा दोनदा जरी तुम्ही फिरवलात तरी खालचा जो बॉबिनचा दोरा आहे तो वरती येतो, आणि जरी येत नसेल तर त्याचं कारण कोणतं त्यावरती डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल तुमचा बॉबिनचा दोरा वर येत नसेल तर काय प्रॉब्लेम। तर बघू शकता मी इथं तुम्हाला बोट करून टेप्स बाय टेप्स दाखवत आहे की दोरा जो आहे तो आपल्याला कशा प्रकारे बसवायचा आहे, ठीक आहे। फायनल सांगत आहे मी तुम्हाला, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला
शिलाई मशीनला जो दोरा आहे तो लावायचा आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करते, कारण खूप डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. थोडासा लॉंग आहे, थोडीशीच माहिती आहे, परंतु खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून थोडासा लॉंग झालेला आहे व्हिडिओ. त्यासाठी मी तुमची सर्वांची क्षमा मागते. याचं कारण असं, कारण काय होतं आहे, मी पटपट असं व्हिडिओमध्ये शेअर केल्यानंतर मला परत बऱ्याचशाच कमेंट येतात, असा प्रॉब्लेम झाला, तसा झाला, त्यामुळे हा सविस्तर बनवलेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करायला विसरू नका. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.